ओहो सविता भाभी, काय करतीये इथे बसून? काही नाही रे, बसले मी एकांत इथं. भाभी आज लय भारी दिसताय तुम्ही, एकच नंबर. अरे उगाच चेष्टा करू नको माझी. अहो भाभी, खरंच चप्पद लय भारी दिसताय तुम्ही आज. भाभी तुमच्या पाशी बसू शकतो का मी? हो हो, ये बस. अरे वाह, लंगूर के हात में अंगूर. अहो भाभी, तुम्ही खरंच सुंदर दिसताय बरं का आज. अहो भाऊजी, नका चेष्टा करू माझी. खरंच माझी शपथ, तुम्ही खरंच एकच नंबर आयटम दिसताय आयटम. आजपर्यंत तुमच्या भावाने सुद्धा माझी अशी तारीफ केली नाही भाऊजी. खरंच जे खरं आहे तेच सांगतो आहे भाभी मी. अहो मला भाभी नका बोलू, मला सविता बोला, सविता. चालेल. हे बघ सविता, खरंच तू खूपच सुंदर आहे आणि तू माझ्या मनामध्ये बसली आहे. अहो भाऊजी, तुम्हाला शोभतं का हे असं बोलायला माझ्यासमोर? अगं सविता, मला तू खूपच आवडते आणि मी तुझ्यावर प्रेम करतो, प्रेम. नाही, हे शक्य होऊ शकत नाही. मी किती मोठी आणि तू किती लहान माझ्यापेक्षा. प्रेमामध्ये वयोमर्यादा नसते सविता. हो हो, मला पण माहीत आहे, प्रेमामध्ये वयोमर्यादा नसते. सविता हे बघ, मला तू खरंच लय आवडते बरं का. अरे पण माझं लग्न झालं आहे. अगं लग्न होऊ दे, परंतु आपण चीन टपाक डमडम करत जाऊ ना बाहेर. हे चीन टपाक डमडम काय आहे? अगं 61-62 तंगडीत तंगडी नाही बरं का, हे मी तुला करू देणार नाही. हे फक्त मी माझ्या नवऱ्यालाच करू देते रात्री. अगं पण मला पण करू देत जा ना. आता आपण दोघं मित्र मित्र आहोत ना. अरे तू केवढा आणि मी केवढी, तू माझ्यापेक्षा लहान आहे. अगं घर किती का मोठं राहू दे, दरवाजा तेवढाच असतो, समजलं का? म्हणजे काय, तुझा पण सामान मोठा आहे का? हो हो, माझा पण सामान खूपच मोठा आहे. बाहेर जर निघाला माझा सामान तर फुसफुस करतो तो. अरे तुझा सामान किती पण मोठा असू दे, तो माझ्या बिळामध्ये घुसला तर शेवटी लाळच गाळणार. चालेल चालेल, बघूया.